महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थाळनेर पोलीस ठाण्याचे 4 हवालदार आणि 2 लाखाची लाच घेताना अटक। शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा नागेश्वरपाडा येथील रहिवासी असून त्यांच्या वडिलांविरुद्ध दिनांक 18 ऑक्टोबर रोजी थाळनेर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी अधिनियमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। थाळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भूषण रामोळी, धनराज मालचे, किरण सोनवणे, मुकेश पावरा यांनी त्यांच्या वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक 8 जानेवारी रोजी तालुक्यातील बबळाज येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली होती आणि यावरून तक्रारदारांकडून तडजोडीनंतर भूषण रामोळे, धनराज मालचे, किरण सोनवणे, मुकेश पावरा यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली। मुकेश पावरा यांनी तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। सदर कारवाई पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर इशीर, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, सागर शिर्के आदींच्या पथकाने केली आहे। तपास पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करत आहेत। या संदर्भात हवालदार भूषण रामोळे, धनराज मालचे, किरण सोनवणे, मुकेश पावरा यांच्या विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।